माझे नाव पायल आहे. मी चौधरी कुटुंबातील धाकटी सून आहे. 6 महिन्यांपूर्वीच माझे लग्न झाले. मी उच्च शिक्षित असून माझे पती व्यावसायिक आहे. माझ्या घरात सासू सासरे, दीर, जाव, त्यांची 2 मुलं आणि आम्ही दोघे नवरा बायको असे आमचे कुटुंब आहे. माझी मोठी जाव पण खूप चांगली आहे. या घरात जर कोणी सर्वात वाईट असेल तर ती मी होते. कारण कोणाचेही चुकीचे बोलणे मला सहन होत नव्हते. असे नाही की सासरच्या घरी आल्यानंतर मी अशी झाले. लहानपणापासूनच मला तोंडावर बोलायची सवय होती. त्यामुळे बऱ्याच जणांना माझा स्वभाव आवडत नव्हता. माझ्या आईने मला कितीतरी वेळा सांगितले की मागे बोलण्यापेक्षा कधी पण तोंडावरच बोललेले चांगले. तू जे करती ते बरोबर आहे, पण तुझी बोलण्याची पद्धत थोडी चुकीची आहे. म्हणून तू तुझी बोलण्याची पद्धत बदल. त्यानंतर मी खूप वेळा प्रयत्नही केला, पण मला ते जमले नाही. जेव्हाही मी माझ्याबद्दल कोणाला काही चुकीचे बोलताना ऐकायचे, तेव्हा मी मागचा पुढचा विचार न करता समोर असलेल्या व्यक्तीच्या तोंडावर बोलायचे. म्हणूनच माझ्या सासरच्या लोकांना मी अजिबात आवडत नव्हते. आणि 6 महिन्यातच मी चौधरी कुटुंबातली चांगली सून होण्याऐवजी आगाऊ सून बनले. तर माझी जाव कोणालाच पटकन उत्तर देत नव्हती. ती तिच्या कामात व्यस्त राहायची. कदाचित त्यामुळेच ती आमच्या घरातील सर्वांची आवडती सून होती. बरं, ती खरंच खूप छान आहे. माझी इच्छा असूनही मी तिच्यासारखी होऊ शकत नाही. एके दिवशी सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर मी नाश्ता करायला बसले, पण तोपर्यंत पोहे थंड झाले होते. पोहे गार असल्यामुळे खायला चांगले लागत नव्हते. तरीही मी शांतपणे खाऊ लागले. कारण माझ्या सासरच्या घरात असा नियम होता की आधी घरातल्या सर्वांचा नाश्ता किंवा जेवण झाल्यावरच सुनांनी जेवण किंवा नाश्त्याला बसावं. मी माझ्या आईच्या घरी पण हेच पाहिले. आजी होती तोपर्यंत आई कधीच वडिलांच्या आणि आजीच्या आधी जेवायला बसली नाही. एवढंच नाही तर वडिलांच्या आणि आजीच्या आधी तिने कधी चहासुद्धा पिला नाही. हा सगळा विचार मनातल्या मनात करत मी पोहे खात असताना अचानक माझ्या सासूबाई मला हळू आवाजात टोमणे मारत म्हणाल्या, सगळ्यांचा केव्हाच नाश्ता झाला आणि ही तासभर घेऊन बसली आहे. पटापट खाऊ शकत नाही का? हिच्या तोंडात दात नाहीत. घरातील सर्व कामे आवरायची पडली आहेत. माझ्या सासूबाईंनी मला मारलेलं टोमणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. पण मी नॉर्मल झाले आणि म्हणाले, आई, खातानासुद्धा तुम्ही मला टोमणे मारत असता. कमीत कमी खाताना तरी टोमणं मारू नका. सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर मग मी बसले आहे. माझे असे बोलणे ऐकताच माझ्या सासूने माझ्याकडे डोळे विस्फारून पाहिले आणि म्हणाल्या, तुझी जीभ खूप चरचर करते. त्यानंतर त्या हॉलमध्ये जाऊ लागल्या आणि जाता जाता म्हणाल्या, शेखर झोपेतून उठला की नाही? यावर मी त्यांना म्हणाले, अजून ते उठले नाही. मग त्याला जाऊन उठवणार कोण? त्याच्या वडिलांनी आज त्याला लवकर दुकानात यायला सांगितले होते. 10 वाजले तरीही तो घरातच झोपा काढत आहे. हा मुलगाही जेव्हापासून लग्न झाले आहे तेव्हापासून 1 नंबरचा आळशी आणि कामचुकार झाला आहे. जर असेच चालू राहिले तर घराच्या आणि व्यवसायाचे लवकरच कल्याण होईल. यावर मी सासूबाईंना पुढे बोलणार तेवढ्यात माझ्या जावेने मला गप्प राहण्याचा इशारा केला. म्हणून मी गप्प राहिले. पण सासूबाई गप्प बसल्या नाहीत. जेव्हापासून ही मुलगी लग्न होऊन आमच्या घरात आली आहे तेव्हापासून घराला एक प्रकारची दलिंद्री लागली आहे. हिचा पायगुण अजिबात चांगला नाही. स्वतःशीच बडबडत त्या बाहेर निघून गेल्या. सासूबाईंचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. तेवढ्यात माझी जाऊ माझ्या जवळ आली आणि म्हणू लागली, सासरच्या घरी असे टोमणे ऐकावे लागतात. तू नवीन आहेस त्यामुळे तुला इथले जास्त काही माहीत नाही. कुणी काही बोललं तर मनावर घेत जाऊ नको. तू जेवढ्या या गोष्टींचा विचार करशील तितकीच तू दुःखी होशील. एक दिवस माझी मोठी जाऊ आली आणि मला विचारले, आज स्वयंपाक काय बनवायचा आहे? मी म्हणाले, पुरी आणि बटाट्याची भाजी. तेवढ्यात मागून सासूबाई म्हणाल्या, अगं, तू तिला काय विचारत आहे? मला ते आवडत नाही म्हणून कोबीची भाजी आणि चपाती हे सर्व बनव. ठीक आहे आई. मी माझ्या जावेला म्हणाले, ताई, मी तुम्हाला सर्व तयारी करून देते, तुम्ही बनवा. मी स्वयंपाकाची तयारी करून देत होते तेव्हा मला माझ्या भावाचा फोन आला. तो म्हणत होता की
पप्पा आणि मी काही कामानिमित्त तुमच्या घराजवळ आलो होतो, त्यामुळे तुला भेटायला येत आहोत. मी आनंदाने म्हणाले. हो दादा, ये. आणि बाहेर काही खाऊ नका, मी स्वयंपाक करत आहे. हो दीदी, ठीक आहे. आम्ही आमचे काम लवकर उरकून तुझ्याकडे येतो. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. लग्नानंतर पप्पा आणि माझा भाऊ पहिल्यांदाच माझ्या सासरच्या घरी येत होते. वडील आणि भाऊ येणार असल्याची बातमी मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. पण माझ्या सासूचा चेहरा पडला होता. कदाचित त्यांना असे वाटत होते की माझ्या माहेरच्यांनी इथे येऊ नये. पण मी त्यांना काहीच बोलले नाही. मी स्वयंपाकघरात शांतपणे स्वयंपाक करू लागले. काही वेळाने मी आणि जावेने मिळून सर्व स्वयंपाक बनवला. मी माझ्या वडिलांच्या आवडीची पनीरची भाजी आणि दहीवडा देखील बनवला होता. तोपर्यंत माझा नवराही उठला आणि चहा मागू लागला. शेखर, तू इतक्या वेळ का झोपतो? तुला माहीत नाही, आई मलाच ओरडत असतात. आंघोळ करून लवकर दुकानात जा. पप्पांनी तुला लवकर दुकानात यायला सांगितले आहे. माझे म्हणणे ऐकून तो अनिच्छेने म्हणाला. हो हो, मला माहीत आहे. मी आत्ता आंघोळ करून लगेच निघतो. तसे पण ते मला रोजच लवकर यायला सांगतात. किचनमधले बरेच पदार्थ बघून माझी जाव डोळे मोठे करून म्हणाली. एवढं सगळं आईंना न विचारताच आपण बनवले आहे. आई आपल्यावर नाराज होतील. यावर मी म्हणाले, काय बोलताय ताई? त्या कशाला नाराज होतील? माझे वडील पहिल्यांदाच येत आहेत, त्यामुळे मी त्यांच्या आवडीचे जेवण बनवले. नाहीतर मग ते म्हणतील सासरी येऊन माझी मुलगी बापाच्या आवडीनिवडी विसरली. पायल, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला थोडी भीती वाटते की आई कदाचित नाराज होतील. माझी जाव मला म्हणत होती, ते काय आहे ना, एवढ्या वर्षात मी कधीच आईंना विचारल्याशिवाय स्वयंपाक बनवला नाही. अहो ठीक आहे ताई, राग आला तरी मी थोडं ऐकून घेईन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. असो, आई तर नेहमीच आपल्यावर रागवतात. आणि आम्ही दोघी पण हसायला लागलो. आम्ही दोघी हसत असताना अचानक सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. पप्पांसाठी मी काय बनवले आहे ते पाहण्यासाठी नजर वर करून सगळं बघू लागल्या. मी बनवलेल्या सर्व पदार्थांची नावे त्यांना सांगितली. हे ऐकून सासूबाई म्हणाल्या, तू आपल्या घरात सासरच्या लोकांसाठी एवढा स्वयंपाक कधी बनवतेस का? आई, हे सगळं मागच्या रविवार तर बनवलं होतं. रोज रोज थोडी बनवत असतात. राहिली गोष्ट माझ्या वडिलांची, तर ते पहिल्यांदाच इथे येत आहेत, त्यामुळे मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले. माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाई चेहऱ्यावर मंद हास्य आणत तिथून निघून गेल्या. दुपारी 12च्या सुमारास वडील आणि भाऊ दोघीही आले. तोपर्यंत सासूने सासऱ्यांना सांगितले की व्याही येत आहेत. त्यानंतर काही वेळातच तेही घरी आले. एकमेकांची विचारपूस करून सर्वांनी एकत्र जेवण केले. आता सर्वजण गप्पा मारत बसले होते. मग मी आणि माझी जाव पण उठले आणि जेवायला किचनमध्ये आलो. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना विचारले, व्याही, माझी मुलगी चांगली राहते ना? तुम्ही तिच्या वागण्यावर खुश तर आहात ना? ती तुमच्या सर्वांची काळजी घेते की नाही? काही तक्रार तर नाही ना? वडिलांचे म्हणणे ऐकून मी जावेला म्हणाले, मला सासऱ्यांचे तर माहीत नाही, पण आई नक्कीच काहीतरी पप्पांना एकाचे दोन करून सांगेल. मग माझ्या सासूबाई म्हणू लागल्या, बाकी सर्व ठीक आहे, पण तुमच्या मुलीची जीभ जरा जास्तच चालते. हे काय बोलताय तुम्ही? माझ्या वडिलांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सासरे जरा उद्धटपणे म्हणाले, हे सर्व आपण नंतर बोलू. तुम्ही कसे काय आलात ते आधी सांगा. यावर माझे वडील म्हणाले, हो, जवळच काही काम होतं. मी आणि माझा मुलगा आलो होतो, म्हणून मी पायलला आणि तुम्हा सर्वांना भेटण्याचा विचार केला. असो, पायलच्या लग्नानंतर मी आलो नाही, म्हणून ती माझ्याकडे खूप तक्रार करत होती की पप्पा तुम्ही काय येत नाही. जवळच आलो होतो म्हणून विचार केला की मुलीला भेटून जावं. सासरे म्हणाले, तुम्ही आम्हाला कळलं नाही की तुम्ही येत आहात. यावर माझे वडील म्हणाले की मी जावयाने तसा फोन केला होता आणि पायललाही मी सांगितलं होतं. तिने तुम्हाला सांगितलं नाही का? माझे सासरे थोडे कडक शब्दात म्हणाले, आधी सांगा, हे घर कोणाचे आहे, माझे की तुमच्या जावयाचे? पप्पा म्हणाले, तुम्ही हे काय बोलताय व्याही? हे घर तुमचंच तर आहे. मग तुम्ही तुमच्या मुलीला किंवा जावयाला नाही मला सांगायला पाहिजे होतं. बरोबर, आता मला समजले तुमची मुलगी अशी का आहे.
जर बापच असा असेल तर त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्यासारखीच असेल ना. व्याहीजी, काय झालं आणि तुम्ही असे का बोलत आहात? कुठल्या गोष्टी तुम्ही कुठे नेत आहात? ठीक आहे, तुम्हाला आवडत नसेल तर पुढच्या वेळी मी तुम्हाला फोन करून येईन, पण कृपया असे बोलू नका. पायलने काय केले? पायलकडून काही चूक झाली का? मी तुम्हाला काय काय सांगू? जर एक चूक असती तर ठीक आहे, तुम्ही तिच्यावर कोणतेही संस्कार केले नाही. तुमच्या मुलीची वागणूक बरोबर नाही. त्या दोघांचे म्हणणे ऐकून मी जेवणाच्या ताटावरून उठले आणि बाहेर येऊ लागले. पण माझ्या जावेने माझा हात धरून मला थांबवले आणि मला बाहेर जाऊ नको म्हणत मान हलवली. मी बाहेर गेले नाही, पण जेवण अर्धवट सोडून माझ्या खोलीत आले, जिथून त्यांचे बोलणे मला स्पष्ट ऐकू येत होते. माझे सासरे अजूनही बोलतच होते. त्यांचे बोलणे ऐकून वडील आणि भाऊ दोघेही गंभीर झाले. काही क्षण शांत राहिले. मग माझे वडील म्हणाले, काय झाले? माझ्या मुलीने काय केले आहे? तुम्हाला तिचा एवढा राग का येतोय? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलीला कोणाचीच लाज वाटत नाही. ती सगळ्यात लहान आहे. घरातल्या मोठ्यांशी ती सगळ्यात मोठी असल्यासारखी वागते. ती तिच्या नवऱ्यालासुद्धा नावानेच हाक मारते. यावर माझे वडील त्यांना म्हणाले, व्याहीजी, आजकालच्या सर्व मुली आपल्या पतीला नावाने हाक मारतात. माझ्या मुलीची बायकोसुद्धा त्याला नावाने हाक मारते. त्या दोघांना जर ते आवडत असेल तर यात राग येण्याचा प्रश्नच येत नाही. वडिलांचे म्हणणे ऐकून सासरे लगेच म्हणाले, म्हणजे तुमची बायकोही तुम्हाला नावाने हाक मारते का? हे बघा, हा ट्रेंड तुमच्या घरात असेल, माझ्या घरात नाही. तसं नाही व्याहीजी, हे पहा, आपला काळ वेगळा होता, पण आता जमाना बदलत चालला आहे. मग सासरे म्हणाले, तुमची मुलगी सासूचा एकही शब्द ऐकत नाही. ती प्रत्येक गोष्टीला प्रश्न करते आणि उलट उत्तर देते. ती नेहमी स्वतःच्या मनाचं खरं करत असते. माझ्या बायकोने तिचे सहन केले नसते तर हे घर फार पूर्वीच तुटले असते. सासऱ्यांनी माझ्याबद्दल माझ्या वडिलांकडे केलेली तक्रार ऐकून मला खूप वाईट वाटलं. आत्तापर्यंत मी विचार करत होते की या घरात फक्त माझी सासूच रागावणारी आणि कठोर आहे, पण इथे माझे सासरे माझ्या सासूच्या 2 पावले पुढे चालत होते. त्यांचे कडक बोलणे मला सहन होत नव्हते. माझे डोळे भरून आले. स्पष्टीकरण देण्यासाठी मी पटकन माझ्या खोलीच्या बाहेर आले, पण माझ्या जावेने पुन्हा माझा हात धरला आणि मला खोलीत ओढले आणि म्हणाली, हा काय मूर्खपणा आहे? तू पुन्हा पुन्हा असे बाहेर जाण्याचा प्रयत्न का करत आहे? तू मोठ्या माणसांमध्ये जाऊन काय बोलणार? जावेचे बोलणे ऐकून मी म्हणाले, बघा ताई, मी तुमचे काही ऐकणार नाही. मी वाईट आहे, त्यामुळे मला थोडे आणखीन वाईट होऊ द्या. आता हे सर्व सहन करणे माझ्या हाताबाहेर जात आहे. पायल, मला माहीत आहे, पण आता तू गप्प बस. ते बोलत आहे ना, त्यामुळे तू त्यांच्यात व्यत्यय आणू नकोस. तरीही मी बाहेर हॉलमध्ये जाऊ लागले. त्यानंतर माझी जाऊ मला म्हणाली, ठीक आहे, तुला प्रकरण वाढवायचेच असेल तर तू जाऊ शकते आणि तू तुझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या वडिलांचा आणि तुझ्या भावाचा अपमान करून घेऊ शकते. मी तुला अडवणार नाही. हे सर्व माझी जाऊ रागाने म्हणत होती. त्यानंतर मी पुन्हा आत आले आणि बेडवर बसून खूप रडत होते. मला असे रडताना पाहून माझी जावही रडू लागली आणि म्हणू लागली, पायल, सासरच्या घरात पाय रवणे एवढं सोपं नसतं. तिकडे बाहेर त्यांचे बोलणे सुरूच होते. यावेळी माझ्या सासूबाई म्हणाल्या, माझी मोठी सून इतके सभ्य आणि संस्कारी आहे की मी तुम्हाला काय सांगू. ती काही शिकलेली नाही का? ती एका मोठ्या कुटुंबातील आहे आणि तिचे वडील एका कंपनीचे मालक आहे. तुमची कमाई तिच्या वडिलांच्या कमाई इतकी नाही, पण तरीही तिला कसलाच घमंड नाही. आणि एक तुमची मुलगी आहे. ज्या दिवशी माझ्या मुलाचे लग्न झाले आणि तुमची मुलगी आमच्या घरात आली, तेव्हापासून आमच्या घराची बरकत बंद झाली आहे. आमच्या घराला एक प्रकारची दलिंद्री लागली आहे. तुमच्या मुलीचा पायगुण फारच अशुभ आहे. माझा मुलगा पूर्वी खूप कष्ट करायचा, आमच्या व्यवसायातही खूप मन लावून लक्ष द्यायचा, पण लग्नानंतर त्याला काय झाले आहे समजत नाही. तुमची मुलगी माझ्या लहान नातवंडांना काम करायला लावते. तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या वेळेत टाकून आमची फसवणूक केली आहे. लग्न ठरवायच्या वेळेस तर तुम्ही मुलीचे खूप कौतुक करत होता. माझी मुलगी अशी आहे, माझी मुलगी तशी आहे, पण तिच्यात तुम्ही सांगितलेला एकही गुण नाही. गेल्या 6 महिन्यात आम्हाला तिचे खरे गुण कळले आहेत. माझ्या सासू सासऱ्यांचे असे बोलणे ऐकून माझ्या वडिलांनी मान खाली घातली
माझे सासरे म्हणाले, ठीक आहे, आम्हाला जे बोलायचे होते ते आम्ही बोललो. आता तुम्हाला तुमच्या मुलीशी जे काही बोलायचे आहे ते तुम्ही बोलू शकता. यावर माझे वडील मला हाक मारून बोलू लागले, पायल बेटा बाहेर ये. मी ताबडतोब बाहेर आले. रागामुळे माझ्या वडिलांचे डोळे लाल झाले होते. ते पाहून मी घाबरले. बेटा, मी काय ऐकतोय? तुझे सासरे आणि सासू तुझ्याबद्दल काय बोलत आहे? असं का करत असते बेटा? मी आणि तुझ्या आईने तुला कितीतरी वेळा समजवलं, पण तरीही तू तुझ्या मनातच करत आहे. बेटा, हे तुझं सासर आहे. इथे प्रत्येक पाऊल विचार करून टाकावे लागते. तू एवढी शिकलेली असूनही तुला तितकंही कळत नाही का? तुझ्या आईने तुला दिलेले सगळे संस्कार तू विसरलीस का? मला तर वाटलं होतं की माझी मुलगी आपल्या वागणुकीवरून तिच्या सासरच्या सगळ्यांची मने जिंकेल आणि याचा मला अभिमान वाटेल. पण आज हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटत आहे. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून माझी नजर खाली जमिनीकडे वळली आणि मी रडू लागले. रडू नकोस बेटा, तू नुकतेच तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे, त्यामुळे काही चुका होणारच. चल, आत्तापर्यंत तुझ्याकडून झालेल्या चुकांची माफी माग आणि इथून पुढे प्रयत्न कर की अशी चूक पुन्हा होणार नाही. व्याहीजी, मी तुमच्या दोघांपुढे हात जोडून विनंती करतो की कृपया माझ्या मुलीचा बालिशपणा समजून तुम्ही तिला माफ करा. भविष्यात पुन्हा ती अशी चूक करणार नाही. मला माहीत आहे की ती थोडी रागीट स्वभावाची आहे, पण तिचे मन साफ आहे. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून माझ्या सासूबाई आणि सासरे पुढे एक शब्दही बोलले नाहीत. त्यांनी फक्त तोंडावर सुरकुत्या आणल्या आणि माझ्याकडे रागाने बघत राहिले. मग माझे पप्पा म्हणाले, बेटा, माझ्यासमोरच तू तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग. पप्पा, आधी माझे ऐकून तर घ्या. पप्पा रागाने म्हणाले, मी तुझे का ऐकू? बेटा, आधी मी जे बोललो ते कर. तू तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग. सॉरी पप्पा, मी माफी मागणार नाही. पप्पा दात आवळत रागाने म्हणाले, तुझ्या सासरच्या घरात तुझ्यामुळे माझे नाक कापले, तरीही तुला तुझी चूक का कळत नाही? पप्पा, तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांचं ऐकून मला त्यांची माफी मागायला लावत आहात. तुम्ही एकदाही स्वतःला का विचारलं नाहीस की बेटा, तुलाही काही बोलायचं आहे का? माझी चूक असली तरी मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही आधी माझे पूर्ण ऐका, मग तुम्ही जो निर्णय घ्याल तो मी पूर्णपणे स्वीकारायला तयार आहे. माझा भाऊ म्हणाला, हो पप्पा, दीदीचं बरोबर आहे. एकदा तुम्ही तिचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे, मग तुम्हाला समजेल प्रकरण काय आहे. यावर माझे वडील म्हणाले, ठीक आहे. मी काही बोलायच्या आधी माझ्या सासूबाई उठल्या आणि निघू लागल्या. मग मी म्हणाले, आई, तुम्ही दोघेही इथेच बसा, कारण मला जे काही बोलायचे आहे ते मी तुमच्या दोघांसमोर बोलेन. सासू सासरे म्हणाले, ठीक आहे, बोल. सासू आणि सासरे दोघांनीही एकदा माझ्याकडे टक लावून पाहिलं आणि परत खाली सोफ्यावर बसले. त्यानंतर मीही खाली बसले. माझ्या भावाने मला खुर्ची दिली आणि खुर्चीवर बसायला सांगितले. नाही दादा, मी खाली ठीक आहे. माझ्या सासरच्या घरात असा नियम आहे की जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी सोफ्यावर आणि खुर्चीवर बसतात तेव्हा आपण सोफ्यावर न बसता खाली जमिनीवर बसावे. हे ऐकून सासू आणि सासरे माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले आणि माझे वडील आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. पप्पा, सगळ्यात आधी मला हे सांगा की जेव्हा त्यांनी माझ्याबद्दल एवढं काही सांगितलं तेव्हा तुम्ही त्यांना एकदाही का विचारलं नाही की माझ्या मुलीने काय चूक केली आहे? माझ्या वडिलांसोबत सासू आणि सासरेही माझ्याकडे बघू लागले. पप्पा, त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही ना, तुम्ही त्यांना काही विचारले? ठीक आहे, आता मी तुम्हाला सर्व काही सांगते. पप्पा, त्यांनी अशी समजूतदार गोष्ट का बोलली हे तुम्हाला माहीत आहे का? पप्पा, मी लग्न करून इथे आले तेव्हा मला वाटलं की हे खूप सुशिक्षित कुटुंब आहे, त्यामुळे ते सगळे जरा मोकळे मनाचे असतील आणि आधुनिक विचारसरणीचे असतील. म्हणूनच मी माझ्या मोठ्या दिरासमोर आणि सासऱ्यांसमोर डोक्यावर पदर घेतला नाही. मी त्यांच्याशी अगदी सामान्यपणे बोलू लागले, जे त्यांना आवडले नाही. पण त्यांनी मला हे सर्व प्रेमाने कधी समजून सांगितले नाही आणि म्हणाले की तुझ्या आईने तुला मोठ्या दिरासमोर किंवा सासू सासऱ्यांसमोर डोक्यावर पदर घ्यायला शिकवले नाही का? आणि म्हणत होते की तू घरातील धाकटी सून आहे, त्यामुळे तू नेहमी डोक्यावर पदर घेतला पाहिजे. मग मी म्हणाले, जर मी मोठ्या धीराला भाऊ समजते
आणि सासू सासऱ्यांना आईवडील समजते, तर मग डोक्यावर पदर घेण्याची काय गरज आहे? हे ऐकून त्यांनी मला त्यावेळेस खूप काही ऐकवले. नेहमी ते हिच्या आईवडिलांनी या मुलीवर खूप वाईट संस्कार केले असे बोलतात. ते ऐकून मला खूप वाईट वाटायचे, पण मी एकदाही त्यांना उलट उत्तर दिले नाही आणि मग कधीच डोक्यावरून पदर काढला नाही. राहिली गोष्ट त्यांच्या मुलाला नावाने हाक मारण्याची, तर लग्न झाल्यानंतर त्यांच्याच मुलाने मला सांगितलं होतं की तू मला नावाने हाक मारू शकते, म्हणून मी त्याला नावानेच हाक मारायचे. पप्पा, आज त्यांनी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमची बायको तुम्हाला नावाने हाक मारते का? तसेच त्या दिवशीही मला म्हणाले होते, तुझी आई तुझ्या वडिलांना नावाने हाक मारते का? त्या दिवसापासून मी त्यांना नावाने हाक मारणे बंद केले. पण तुम्हा सगळ्यांना मला एक गोष्ट बोलायची आहे. यांची मुलगी म्हणजे माझी नणंद, त्या ह्या दोघांसमोर त्यांच्या नवऱ्याला नावाने हाक मारतात आणि तुम्ही नाही तर तू म्हणतात. तेव्हा हे दोघं काही बोलत नाही, फक्त हसत असतात. तर मग मला सांगा, संस्कार आणि नियम फक्त सुनेसाठीच आहेत का? यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, हे काय बोलत आहे सूनबाई? आई, मला बोलू द्या. जेव्हा तुम्ही बोलत होत्या तेव्हा मी एकदाही मध्ये काहीच बोलले नाही. मग मला पण माझे म्हणणे मांडू द्या. माझे बोलणे ऐकून सासूने चेहरा पाडला आणि त्या गप्प बसल्या. आता राहिला प्रश्न त्यांच्या मुलाचा काम न करण्याचा. त्यांचा मुलगा लग्नानंतर आळशी झाल्याचे त्यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. गोष्ट अशी आहे की तो आधीपासूनच कामचोर आहे. फक्त काही तासांसाठी दुकानात बसणे, उर्वरित वेळ बाहेर फिरणे, मित्रांसोबत पार्टी करणे, रात्री उशिरा घरी येणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे, ह्या त्याच्या सवयी आधीपासूनच आहेत. जबरदस्तीने त्याचे आरोप माझ्यावर केले जात आहेत. पप्पा, जर तुमचा माझ्या म्हणण्यावर विश्वास बसत नसेल तर त्यांचा मुलगा इथेच बसला आहे. वाटलंच तर तुम्ही त्याला विचारू शकता. आणि राहिला प्रश्न बरकतीचा, तर असे होऊ शकते की दुकान न चालण्याचे कारण यांच्या मुलाचे दुकानावर लक्ष नसणे, मार्केटमधील होणारा चढ उतार, लोकांचे ऑनलाईन आणि मॉल्समधून खरेदी करणे, या सर्वांचाही दुकानावर परिणाम होऊ शकतो. बदलत्या काळानुसार त्याने दुकानात त्याचा बदल करायला हवा होता. दुकानात ऑनलाईन पेमेंट करण्याची कसलीच सोय नाही, त्यामुळे कस्टमर दुसऱ्या दुकानात जाऊन ऑनलाईन पेमेंट करून सामान खरेदी करतात. पण त्यांनी दुकानात तसे बदल कधीच केले नाहीत, म्हणून दिवसेंदिवस दुकानात येणाऱ्या कस्टमरची संख्या कमी झाली आणि त्यामुळेच घरातील बरकत कमी होऊ लागली. मग या सगळ्या गोष्टींना मला का जबाबदार धरले जात आहे? माझा पायगुण अशुभ कसा असू शकतो? आणि तुम्ही माझ्या वडिलांना म्हणता की तुम्ही तुमची मुलगी आमच्या गळ्यात टाकून आम्हाला फसवले आहे. खरं तर तुम्हीच आमची फसवणूक केली आहे. लग्नाआधी आम्हाला सांगितले होते की हा व्यवसाय आमच्या मुलाचा आहे, तो सर्व काही सांभाळतो. पण तसे काहीच नाही. तुमचा मुलगा एक नंबरचा आळशी आणि निष्काळजी माणूस आहे, जो स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून दूर राहतो. बेटा, आता शांत बस. मला समजले आहे, यात फक्त तुझीच चूक नाही. नाही पप्पा, आज मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझे पूर्ण ऐकावे लागेल, नाहीतर मी माझ्या सासरच्या लोकांपुढे आणि आईवडिलांच्या नजरेत नेहमी वाईट राहील. यावर माझा भाऊ म्हणाला, पप्पा, दिदीला तिचे म्हणणे पूर्ण करू द्या. यावर मी पुन्हा बोलू लागले, पप्पा, मी तुमच्याशी भांडण करून बाहेर शिकायला गेले. इतक्या कष्टाने मी MBA पूर्ण केले, पण मला इथे जॉब करायचा नाही असं सांगण्यात आलं. त्यानंतर मी एकदाही बाहेर जॉब करण्यासाठी आग्रह केला नाही. मी फक्त विचार केला की थोडा वेळ आपल्या घरातील सर्वांसोबत घालवणे देखील महत्त्वाचे आहे. मग मी काय अहंकारी आहे का? ते मला अनेकदा म्हणतात की तुला तुझ्या शिक्षणाचा खूप गर्व आहे. राहिली गोष्ट लहान मुलांकडून काम करून घेण्याची. एके दिवशी जेवताना मी बंटीकडे पाणी मागितले. यासाठीही त्यांनी मला खूप ऐकवले आणि म्हणाले की तू कामचोर आहे. आणि नंतर मुलांना असे सांगितले की यापुढे पायल आंटीचे काहीच काम ऐकायचे नाही. त्यानंतर मी पुन्हा मुलांना कोणतेही काम करायला लावले नाही. एकदा मी पाहिले की माझी मोठी जाऊ सगळ्यांचे जेवण झाल्यावर जेवते, म्हणून मी मुद्दाम माझे जेवणाचे ताट सर्वांसोबत ठेवले. मी वाढून घेतलेले ताट माझ्या सासूने परत ठेवायला सांगितले आणि म्हणाले की आमच्या घरात असे काही नियम नाहीत, म्हणून तुम्ही दोघी जावा नंतर जेवा. पप्पा, असे कोणी करते का? तुम्हाला तर माहीत आहे ना पप्पा, आजीच्या जुन्या विचारांमुळे मी कितीतरी वेळा विचार करूनच गोंधळून जायचे.
पण इथे मी कधीच गोंधळे नाही. पप्पा, तुम्ही त्यांना एकदा विचारा की मी त्यांच्या घरचे नियम कायदे पाळले की नाही. ज्या गोष्टीला यांनी मनाई केली ती गोष्ट मी पुन्हा कधीच केली नाही. यांच्या नजरेत जेव्हा माझ्याकडून काही चूक झाली तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांची माफी मागितली. मग मी कशावरून घमंडी आहे आणि मला कोणाचे संस्कार नाही. त्यांच्या मनात माझ्याबद्दलची जी खुन्नस होती आणि जो राग होता तो तुमचा अपमान करून यांनी पूर्ण केला आहे. आता माझ्या वडिलांचा राग कमी झाला होता. ते माझ्या सासू सासऱ्यांना काहीतरी विचारू लागले. तेव्हा मी म्हणाले, नाही पप्पा, जरा थांबा, मला तुम्हाला आणखीन काही सांगायचे आहे. दाराच्या कोपऱ्यात उभे असलेल्या माझ्या जावेचे रडून रडून अवस्था वाईट झाली होती. माहीत नाही, कदाचित तिला तिच्या भूतकाळातील काही गोष्टी आठवत असेल किंवा दुसरे काहीतरी असू शकते. माझ्या जावेला असे रडताना पाहून मला समजले की तिच्यासोबतही असेच काहीसे घडले असावे किंवा माझ्यापेक्षाही मोठे कारण असू शकते. अनेकदा सासरच्या मंडळींना मोठ्या सुनेकडून जास्त अपेक्षा असतात. हो पप्पा, माझी जाव खूप संस्कारी आहे. ती खरंच खूप सुसंस्कृत आहे. पण हे संस्कार त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दिले आहे. यांनी तर नेहमी तिला त्रास दिला आहे. यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, पायल, तू हे काय बोलत आहेस? मोठी सूनबाई, जरा बाहेर ये. मी काही तुझ्यावर अत्याचार केले? तूच तिला सांग. ती आमच्यावर खोटे आरोप करत आहे. यावर मी म्हणाले, ती काय बोलणार? तिच्याकडे तर बघून असे वाटत नाही की ती कधी तिचे तोंड उघडेल. अत्याचार म्हणजे केवळ शारीरिक नाही तर मानसिक छळही असतो, जो तुम्ही सर्वांनी तिचा केला आहे. माझे बोलणे ऐकून सासूबाई भडकल्या. अगं, तुला इथे येऊन 6 महिने झालेत आणि आम्ही तिचा छळ केला की नाही हे सगळं तुला माहीत झालं. आता तू जास्त खोटे आरोप करत आहेस. मी खोटे आरोप करत आहे तर तुम्ही मला सांगा, तुम्ही त्यांना कधी मोकळेपणाने जगू दिले का? कधी त्यांना मोकळेपणाने बोलू दिले का? ती पण या घराची सदस्य आहे याची तुम्ही त्यांना कधी जाणीव होऊ दिली का? हे घर तुझेही आहे. तू तुझ्या मनासारखं राहू शकते असं कधी तुम्ही त्यांना बोलला का? पप्पा, तुम्हाला माहीत आहे का, घरात काही कामाला उशीर झाला तर किंवा काही चूक झाली तर मग या लगेच म्हणतात की हे तुमचेच घर आहे, नीट सांभाळा, स्वच्छ ठेवा. बाकी कोणत्याही या घराच्या चांगल्या कामासाठी जावयाचा आणि मुलीचा सल्ला घेतात. घरच्या कोणत्याही निर्णयात आमच्या दोघींना सामावून घेत नाही. पण त्यांच्या मुलीला आणि जावयाला आमच्या अगोदर सर्व गोष्टींची खबर असते. शेवटी त्यांची मुलगी आणि जावई जे म्हणतील तेच ठरतं. हे दोघे तर त्यांच्या मुलांना फक्त नावालाच विचारतात. त्यांची मतं कधीच महत्त्वाची नसतात. दिवसभर कितीही काम केले तरी स्तुतीचे शब्द यांच्या तोंडातून निघतच नाही. एवढंच नाही तर जेवायला बसल्यावर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ताट पाहायला नक्कीच येतात की जेणेकरून आम्ही आमच्यासाठी आमच्या ताटात जास्त पदार्थ तर घेतले नाही ना, किंवा आम्ही गुपचूप काही वेगळं बनवून तर खात नाही ना. आम्ही कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवणार, कधी बाहेर जाणार, किती वेळात बाहेरून घरी येणार किंवा माहेरी किती दिवस जाणार आणि तिकडून परत कधी येणार, हे सगळं याच ठरवतात. आमच्या नवऱ्यांची परवानगी असतानाही त्या आम्हाला कधी बाहेर जाताना ड्रेस घालू देत नाही आणि आम्ही त्यांचं ऐकतोसुद्धा. तरीही त्या म्हणतात की आम्ही त्यांचं काहीच ऐकत नाही. त्यांना असे वाटते की त्यांच्यामुळेच हे घर टिकले आहे. सूनबाई, तू आता जरा जास्तच बोलत आहे. यावर माझे वडील म्हणाले, थांबा, तिला बोलू द्या. हीच तर माझ्या मुलीची खासियत आहे. जर तिच्याकडून चूक झाली तरच ती स्वीकारते. जर तिची काही चूक नसेल तर ती तिच्या आईवडिलांना सुद्धा घाबरत नाही. म्हणजेच ती मलाही घाबरत नाही. पप्पा, हे त्यांनी जे माझ्यावर आरोप केले होते त्याचे मी उत्तर दिले. अजून तर त्यांनी माझ्यासोबत काय काय केले आहे हे तुम्हाला माहीत नाही. यावर माझे वडील म्हणाले, गप्प बस बेटा, आता मला दुसरं काहीच ऐकायचं नाही. कदाचित ते मला सहन होणार नाही. यावर मी म्हणाले, ठीक आहे पप्पा, बाकी काही नाही. फक्त एक गोष्ट सांगते, जेव्हापासून माझ्या सासूबाईंना कळलं की मी बाहेर एकटी राहून माझे शिक्षण पूर्ण केले आहे तेव्हापासून त्यांना असे वाटते की माझे बाहेर कुठेतरी अफेअर होते आणि मी ते स्वीकार करावे. जेणेकरून जर माझ्या लग्नापूर्वी एखाद्याशी अफेअर असेल तर मग या माझ्या चारित्र्यावर बोट दाखवू शकेल. हे ऐकून माझ्या वडिलांचे डोळे लालबुंद झाले. त्यांना असे बघून माझ्या सासूबाई पण खूप घाबरल्या. माझे वडील त्यांना म्हणाले, तुमची ही कसली विचारसरणी आहे? मला वाटलं तुम्ही शिकलेले लोक आहात, तुमचं नाव मोठं आहे,
तुमचं स्टेटस चांगलं आहे, त्यामुळे तुमची विचारसरणी चांगली असेल. माझी मुलगी सुखी राहील. पण तुमची अशी घाणेरडी विचारसरणी आहे. जर मला तेव्हा कळले असते तर मी माझ्या मुलीचे लग्न तुमच्या घरात कधीच केले नसते. इथून चल आता बेटा. तू या लोकांमध्ये राहिलीस तर तुझी खूप वाईट अवस्था होईल. त्यांना सून नको तर त्यांच्या आज्ञेवर नाचणारी कठपुतली हवी आहे. हो बाबा, तुमचे म्हणणे बरोबर आहे आणि मी काही दिवस नाही तर कायमचेच येणार आहे. तेवढ्यात मला अचानक खोकला आणि उलट्या होऊ लागल्या. कदाचित बराच वेळ बोलल्यामुळे कसा खोरडा पडून मला उलट्या झाल्या असाव्या. माझ्या उलट्या थांबल्या नाहीत आणि मी चक्कर येऊन खाली पडले. तेव्हा मला डॉक्टरांकडे नेण्यात आले. सासू सासऱ्यांना वाटलं की ही नाटक करत आहे. डॉक्टरांना मला सांगितलं की मी 2 महिन्यांची गरोदर आहे. खरं सांगू, फक्त माझ्या जावेनेच माझे अभिनंदन केले. बाकी कोणी काहीच बोलले नाही. बाकी कोणालाच आनंद झाला नाही. माझ्या पतीचे वर्तनही सामान्य होते. त्यानंतर तिथून मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. दरम्यान सासू किंवा माझ्या सासऱ्यांनी मला एकदाही फोन केला नाही. फक्त 1-2दा माझ्या जावेशी मी गुपचूप बोलले होते. त्यावेळी माझ्या नवऱ्याने मला साथ दिली. मला मुलगा झाला. माझ्या वडिलांनी आनंदाने माझ्या सासू आणि सासऱ्यांना सांगितले की तुम्हाला नातू झाला आहे. तरीही कुणी माझ्या बाळाला बघायला आले नाही. पण हो, माझ्या दिराने माझ्या नवऱ्याच्या अकाउंटवर काही पैसे पाठवले आणि सांगितले की बाळासाठी काही वस्तू घे. आत्तापर्यंत आईवडिलांच्या घराजवळ राहणाऱ्या लोकांना कळलं होतं. त्यामुळे ज्यांना मी आवडत नव्हते ते मला टोमणे मारायला लागले. ही आता आयुष्यभर माहेरीच राहील. हिचा स्वभाव चांगला नाही म्हणून ही तिच्या सासरच्या घरी जास्त दिवस टिकली नाही. हिला इथे एवढी सूट दिली आहे, मग ती तिथे कशी टिकेल? मला ते सहन होत नव्हते. पण आईने खूप समजवल्यावर मी शांत झाले. माझे मूल 3 महिन्यांचे झाल्यावर माझे पती म्हणाले, चल आपण घरी जाऊया. बाळाला पाहून तरी मम्मी पप्पांचा राग दूर होईल. मला पण वाटलं की हो, हे बरोबर आहे. कारण अनेकदा आजीला सून आवडत नसते, पण नातवंडावर मात्र खूप प्रेम करतात. असा विचार करून मी माझ्या सासरी परत आले. पण माझ्या सासरच्यांनी माझ्याशी बोलणे तर दूरच, माझ्या मुलाला मांडीवर सुद्धा घेतले नाही. मला खूप वाईट वाटलं आणि रडू आलं. होय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आजपर्यंत माझ्या पतीला त्याच्या जबाबदाऱ्या कधीच समजल्या नाही. ते नीट काम करत नव्हते. आता माझ्या सासू सासऱ्यांना या गोष्टीचा त्यांच्यावर खूप राग येऊ लागला आणि एक दिवस त्यांनी आम्हाला हे घर सोडण्यास सांगितले. माझ्या नवऱ्याला वाटले की त्याचे वडील हे रागाच्या भरात बोलत आहे, पण त्यांनी खरं तर आम्हाला निघून जाण्यास सांगितले होते. माझे पती रडू लागले आणि म्हणू लागले, आम्ही लहान मुलाला घेऊन कुठे जाणार? माझे सासरे म्हणाले, ते तूच ठरव. जिथे तुझी पत्नी म्हणेल तिकडे जा. मी माझ्या 6 महिन्याच्या बाळासह घर सोडले आणि पुन्हा एकदा माझ्या माहेरी आले. आता माझे पती नोकरी शोधू लागले. त्यांना नोकरीचा अनुभव नव्हता, त्यामुळेच त्यांना चांगली नोकरी मिळाली नाही. मी माझ्या माहेरच्या घरीही जवळपास 3 वर्षे राहिली. आता तर माझ्या आईवडिलांनाही काळजी वाटायला लागली होती. मधल्या काळात त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या आणि सोडल्या. कुठेच त्यांचे मन लागले नाही. शेवटी भावाला बोलावून पैसे मागितले. माझ्या वडिलांनीही त्यांना थोडीफार मदत केली आणि त्यांनी किराणा मालाचे छोटेसे दुकान टाकले. आता मीही माझ्या पतीला त्या दुकानात मदत करत होते आणि हळूहळू दुकान भरभराटीला येऊ लागलं. याच दरम्यान मी अजून एका मुलाची आई झाली. यावेळीही मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं, पण ते आले नाहीत आणि मलाही त्यांनी तिकडे बोलावले नाही. यावेळीही आईने सर्व काही सांभाळले. जवळजवळ अशातच 10 वर्षे उलटून गेली. मी आता सामान्य जीवन जगत आहे आणि सर्व काही ठीक आहे. परंतु माझ्या सासरच्या लोकांच्या दृष्टीने मी एक वाईट आणि संस्कारहीन सून आहे. मी माझ्या सासरच्या घरी क्वचितच जाते. सासू सासरे यांना फोन करूनही ते दोघीही माझ्याकडे आले नाहीत. त्यामुळे मीही त्यांना फोन करणे बंद केले आहे. होय, मी कधीकधी माझ्या जावेला भेटायला जाते. कधीकधी तीही माझ्या घरी येते. असेच एकदा ती माझ्याकडे आली होती. ती माझ्याकडे बघतच राहिली आणि म्हणाली, तुझ्यात खूप हिंमत आहे. निदान तू तोंड उघडून विरोध तरी केला. माझ्यात तेवढीसुद्धा हिंमत नाही. एके दिवशी मी पण तिला विचारले, ताई, ज्या दिवशी मी घर सोडले त्या दिवशी तुम्ही एवढ्या का रडत होत्या? ती फार काही बोलली नाही. फक्त एवढेच सांगितले की तुझ्यासोबत जे काही घडले आहे
त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत. किमान तुझ्या वडिलांना तिथे त्यांनी जेवण करू दिले, पण माझ्या वडिलांना जेवूही दिले नाही. या सर्व गोष्टी मला त्या दिवशी आठवत होत्या, म्हणून मी रडत होते. मग तुम्ही इतके संस्कारी का बनत आहात? त्यांना सोडून का जात नाही? तुम्ही त्या सगळ्यांची एवढी सेवा का करत आहात? मग माझी जाव म्हणाली की बघ, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण आता विचार करते की सुरुवातीलाच मी माझे तोंड उघडायला हवे होते. आता तोंड उघडून काय फायदा? असो, तू उत्तर दिल्यानंतर दोघेही एकदम शांत झाले आहेत. आता मला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तू धन्य आहेस. तुझे मन खूप साफ आहे. पण हो, तुझ्यासारखे माझे मन नाही असू शकत. हे ऐकून त्या आणि मी हसू लागले. आता मी माझ्या संसारात सुखी आहे, पण कधी कधी मला भूतकाळातील गोष्टी आठवतात आणि मी विचार करायला भाग पडले जाते. मी सुशिक्षित होते. माझी भूमिका कशी घ्यायची हे मला माहीत होते. तरी हे सर्व माझ्या बाबतीत घडले. ज्या सुना फार शिकलेल्या नाहीत, ज्यांना स्वतःला बोलता येत नाही, विरोध करता येत नाही, त्यांचे काय होणार? आणि हो, जर एखाद्या मुलीच्या पाठीशी तिचे आईवडील उभे नसले तरी तिने किती सहन करावे, किती जुळवून घ्यावे, या विचारानेच मी अस्वस्थ होऊन जाते. मित्रांनो, ही कथा आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.